नमस्कार. आज आपण उपवासासाठी चालणारा असा साबुदाण्याचा एक झटपट असा बनणारा पदार्थ पाहणार आहोत. आणि हा पदार्थ अतिशय क्रिस्पी असा आहे आणि तो सगळ्यांना आवडेल. त्यासोबत आपण चटणीसुद्धा बनवलेली आहे. तर त्यासाठी अगदी कमी साहित्य आपल्याला लागते. तर 1 वाटी साबुदाणा आपण थोडा गरम करून घेतलेला आहे आणि तो गरम केल्यानंतर थोडा थंड करायचा आहे आणि आपण तो आता मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतलेला आहे. त्यानंतर हा साबुदाणा बारीक आपल्याला त्याची पावडर बनवून घ्यायची आहे आणि चाळणीच्या साहाय्याने ते छान आपल्याला गाळून घ्यायचं आहे. तर एका बाउलमध्ये आपण हे गाळून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये घालण्यासाठी आपण हिरवी मिरचीचं वाटण तयार करून घेणार आहोत. तर आपण 3-4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि थोडं जिरं आणि त्यासोबत थोडं एक आल्याचा छोटा तुकडा आपण त्यामध्ये घेतलेला आहे आणि हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर अर्ध्या वाटीलाही कमी आणि पाव वाटीपेक्षा जास्त असे भाजलेले शेंगदाणे होते, ते आपण घेतलेले आहेत आणि त्याचीसुद्धा बारीक पावडर आपण करून घेतलेली आहे. आणि आपला तयार असलेला मिरचीचा ठेचा आपण यामध्ये घालून घेणार आहोत. आणि 2 बटाटे आपण शिजवून घेतलेले होते, तर त्याचे साल काढून आपण बारीक किसणीने ते किसून घेतलेले आहे आणि ते सुद्धा यामध्ये आपण ॲड करत आहोत. आणि चवीनुसार त्यामध्ये मीठ घालणार आहोत आणि त्यासोबत हे छान आपल्याला कालवून घ्यायचं आहे. सुरुवातीला जे बटाट्यामधलं पाणी आहे तर ते त्या साबुदाण्याला लागलं पाहिजे, यासाठी आपण आधी कोरडंच त्याला छान असं मिसळून घेणार आहोत. आणि त्यानंतर आवश्यक तेवढं पाणी घालून आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर खूप जास्तही आपल्याला हे ओलं करायचं नाही आहे. तर आपण पाहू शकता या पद्धतीचा आपण गोळा तयार केलेला आहे. आणि आता 5 ते 10 मिनटं आपण याला झाकून ठेवणार आहोत, कारण साबुदाणा ते पाणी शोषून घेईल. आणि त्यानंतर आता हा गोळा आपल्याला चुरून घ्यायचा आहे आणि त्याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून आपल्याला त्याला असा लांबुळका आकार असा द्यायचा आहे. आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता. असा सिलेंडरसारखा लांबुळका आणि गोल असा आकार आपण तयार करून घेतलेला आहे. याच पद्धतीने आपण जे सगळे गोळे आपण तयार करून घेणार आहोत. आपण कधीकधी गुलाबजामला सुद्धा असा आकार देत असतो. तर असे हे आपण साबुदाण्याचे नगेट्स याला म्हणतात. तर हे सगळे तयार करून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपण कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. हे शेंगदाण्याचं तेल आहे आणि त्यामध्ये आपण हे जे बॉल्स तयार केलेले आहेत तर हे टाकून आणि थोडं हाय फ्लेमवर, म्हणजे मीडियमपेक्षा थोडं जास्त आणि हायपेक्षा थोडं कमी अशा फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. आणि हे तळत असताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की याला सतत असं हलवत जायचं आहे, नाहीतर ते फुटण्याची सुद्धा शक्यता असते. त्यासाठी सतत आपल्याला हे हलवायचे आहे. आणि त्यासोबत मी एक दह्याची चटणी केलेली आहे. तर त्या दह्याच्या चटणीमध्ये थोडं शेंगदाण्याचा कूट आणि मिरचीचा जो ठेचा आपण तयार केला होता त्याच पद्धतीचा ठेचा तयार करून घातलेला आहे.
आणि आपण पाहू शकता की छान असा ब्राऊन रंगावर आपण हे तळलेले आहेत आणि 1 ते 2 तासापर्यंतच हे कडक राहतात किंवा क्रिस्पी राहतात. त्यानंतर मात्र साबुदाणा असल्यामुळे ते थोडे लूज पडतात. तर त्यामुळे आपण गरम गरम करायचे आणि गरम गरम खायचे आहेत. तर चटणी सोबत अगदी अप्रतिम असे हे लागतात. तर असे हे नगेट्स आपण तयार करून फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतो आणि जेव्हा आपल्याला हवे आहेत तर ऐन वेळेवर ते छान गरम गरम तळायचे आहेत आणि सर्व करायचे आहेत. तर अशी माझी ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्यासोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील. धन्यवाद.